मनीष चला सन्मान चिन्ह घेण्यासाठी प्लीज उनबाट संघ. ओके थँक्यू. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अमोल बॅक टू डगआउट आणि पाहू शका शॉर्ट चेंडू होता आणि मोठा फटका खेळण्यामध्ये अमोल मैदानाच्या बाहेर आहे. पहिला गडी बाद झाला आई भवानी धनसार या संघात. यानंतर पाहू शकाल साई दत्त धनसार आणि एका बाजूला सरकार बेटे गाव असा सामना. मितेश आपण पाहू शकाल बंट्या सुद्धा आलाय आज सामना खेळण्यासाठी. पीबीटी चषकामध्ये पहिली एंट्री केली गेली खूप वर्षानंतर सरकार बेटेगाव संघ आलाय आणि बॅक टू बॅक दुसरी एंट्री सुद्धा केली गेली. विपुलला विचारलं होतं की विपुल नक्कीच सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये बेटेगाव संघ प्रत्येकदा सज्ज होईल अंडर बॉक्स किट मध्ये सुद्धा. पाहू शकाल मयूर सारखा गोलंदाज पाहू शकलात, गौरव सारखा गोलंदाज पाहू शकलात. बेटेगाव संघाकडून दोन्ही टर्न करणारे असे गोलंदाज खूप कमी प्रमाणात होते. बेटेगाव संघाने ते दिले होते पालघर बॉक्स क्रिकेटला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेत. हर्षल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर. शॉर्ट चेंडू होता प्रत्येकदा ऑन साइडला खेळला गेला. आपण पाहू शकाल प्रत्येक चेंडूला फील्ड करतात. फिल्ड केले गेलं, फेकी केली गेली आणि एकेरी धाव परिपूर्ण केले जाते. पाहू शकाल चांगलं क्षेत्ररक्षण केले गेले. प्रत्येकदा टॅप केला गेलाय. पाहू शकाल अंकुश आले होते परंतु शेवटच्या क्षणामध्ये चेंडू लावला. जर पहिले चेंडू गॅदा करून लगावला असता कुठे ना कुठे धाव चीज झाले असते उत्कर्ष पाडेल परंतु एक धाव. यावेळेस कट केला गेला. उनबाट संघाचे संघनायक आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे या लगेच प्लीज. यावेळेस हलका बॅटने खेळला गेला. सौरभ भोईर चेंडूला गॅदा करताना 22चा कॉल पंचांकी दशत असताना एकदा धावफलक परिपूर्ण केले जाईल. 5 चेंडू. पाहू शकाल मुन्ना जयस्वाल यावेळी आमच्यावर जोडले गेले. धीरज गुप्ता बिझी आहे सध्याच्या घडीमध्ये मोबाईलमध्ये आणि सामना जाणं घेत असताना रात्रीचे पाहू शकाल वाजलेले 3:13 झालेले आहेत. फटका सुरे एक तेवढा चांगला क्षेत्ररक्षण संगणक प्रतीकने चेंडू आतमध्ये ढकललाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण केले गेले आणि षटक क्रमांक पहिला संपला. एका षटकात समाप्तीने धावांची गोष्ट केली. धावा आहेत त्या मात्र 4. बिनगडी 1 गडी बाद 4 धावा. अंकुश यावेळेस नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. आपण शकाल प्रत्येक आपण पाहू शकाल खूप वेगाने येतो प्रत्येक चेंडूवर. संगनायक आहे आणि नक्कीच जबाबदारी आहे त्याच्या खांद्यावर. चांगला क्षेत्ररक्षण तो करतोय. एकेमध्ये समाधान आलं की योगेश खरंच सुद्धा सामन्याचा आनंद घेत असं पाहू शकाल आपण. नक्कीच गावातला संघ खेळतो. अपील नक्कीच केली अपील केली होती आणि पाहू शकाल खूप वेगाने धाव घेतली गेली हर्षदच्या माध्यमातून. एक धावफरक धावून पोहोचले 6 या अंकावर. एक षटक दोन्ही चेंडूचा खेळ संपला गेले. अजूनही पाहू शकाल येणारे 4 चेंडूचा खेळ मैदानी 4 मध्ये बाकी असेल. उत्कर्ष मोठा फटका करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. उत्कर्ष पाडेल गॉन बॅक टू डगआउट. शुभम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल बॅटिंगसाठी आलेत. मॅच बॉल आलेला आहे.
यावेळेस पाहू शकाल ऑफ्टनला लेग स्टंप मिस करतोय आणि पाहू शकाल व्हाईट बॉल पंचांनी दशक 7 धावा धावफटका लगावल्या गेल्या. यावेळेस पाहू शकाल क्रॉस बॅट करायचा प्रयत्न सौरभ भोईर चेंडूवर आलेत परंतु लेग बायचा कॉल. धावफलक इकडे पुढे ससावली गेली धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर लगावली गेली ती म्हणजेच 8 धावा. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न चला बॉल बॉल आणायचा लगेच दुर्गेश सिंग आपण पाहू शकाल आमच्या खेळाडूंना पाठवा बॉल आणण्यासाठी आणि पाहू शकाल आई प्रमाणे धनसार 8 धावावर 3 गडी बाद अशी अवस्था पाहू शकाल. काय गोलंदाजी केली गेली विकी भोईर खूप कमी प्रमाणात गोलंदाजी करतायत परंतु आज स्ट्रायकर गोलंदाज म्हणून पाहायला भेटले आणि काय चांगली गोलंदाजी केली त्यांनी नक्कीच एक गडी बाद केला आणि धावा मात्र खर्च केला होता पहिल्या षटकामध्ये 4 या षटकामध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. अंकुशने 2 गडी बाद केले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत बॅकफुटला आले फटकाचा सुरेख खेळलाय नवीन खेळाडू पाहू शकाल आपण प्रयुष चंडूला फील्ड करतोय. षटक क्रमांक संपला गेले 2 षटकाच्या समाप्ती धावांची गोष्ट की धावा येत्या धावफटकावर मात्र 9 येणारी अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. साई दत्त धनसार आणि एका बाजूला सरकार बेटेगाव असा सामना. नक्कीच सरकार बेटेगाव या गावामध्ये पाहिलं आपण छत्रपती शंभूराजे मैदानामध्ये जेव्हा स्पर्धा पार पाडली कुणबी प्रीमियर लीग योगेश अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि विपुल घरात त्या स्पर्धेत चॅम्पियन ठरले होते. नक्कीच चांगला बॅटर असणार कुणबी बांधव संघ असणार आहे दोन्ही बाजूला एका बाजूला धनसार भागामध्ये संघ तर एका बाजूला पाहू शकाल बेटेगाव बांधव संघ असणार आहे. एक चांगला बॅटर आपण पाहू शकाल. प्रत्येकाले पहिला चेंडू टाकला गेला फसवा चेंडू होता सरप्राईज केला बॅटर श्रीकांतला पुढे खेचला होता आणि चेंडू आला डॉट निर्धाव चेंडू. फटका सुरेख परंतु बॉक्स आउट शर्मामध्ये फलंदाज बाद. आपण पाहिलं सगळे खेळाडू बॉक्स आउट मध्ये बाद झालेत. चारही विकेट मोठा फटका खेळून बाद झालेत. त्यावेळेस बॅकफुटला आला अली चांगला क्षेत्ररक्षण आणि काय पगोळ क्षेत्ररक्षक प्रतीक आपण पाहू शकाल काय क्षेत्ररक्षक करते प्रतीक प्रत्येक चेंडू सौरभ आतमध्ये ठेवतोय आणि सौरभ सुद्धा खुश असणार आहे. प्रतीक ज्या प्रकारे फिल्डिंग करतोय संगणक आणि प्रत्येक चेंडू तो आतमध्ये ठेवतोय मैदानाच्या आतमध्ये अशा प्रकारे क्षेत्ररक्षक करतोय प्रतीक. धावसंख्या पाहू शकाल मात्र 9 5 गडी बाद 5 गडी बाद 9 धावा. चेंडूची गोष्ट 3 चेंडू तर खेळ संपला गेले. त्यावेळेस ऑन साइडला खेळला गेला प्रतीक हा काय क्षेत्ररक्षण आहे आणि नक्कीच प्रतीकची गोष्ट केली तब्बल 5 चेंडू त्यांनी आतमध्ये ठेवलेत मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण प्रतीक गुड फिल्डिंग. सौरभ नक्कीच शेअर करतात चांगले मित्र आहेत सौरभ भोईर आणि प्रतीक भोईर म्हात्रे पाहू शकाल चांगलं क्षेत्ररक्षण धावा त्या मात्र 10 5 गडी बाद. गोलंदाज प्रतीक आहे क्रॉस बॅट करारा स्मॅशर यावेळेस कौशलच्या बॅटमधून आलाय सुरेख फटका चौकार पहिला चौकार या इनिंग्स मधला कौशलच्या बॅटमधून. धावसंख्या 14. यावेळेस प्रतीकदा ऑन साइडला खेळला प्रतीक चेंडूला फील्ड करतोय एक सिंगल आली धावसंख्या 2 पोहोचेल 15. शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी असेल ओव्हर संपली सर शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी 15 धावा दाखवा. शेवटच्या षटकामध्ये कुठला गोलंदाज
पुनीत आहे गेंदबाज जिंकली. पुनीत आला यावेळेस दिमागवर सौरभच्या चेहऱ्यावर हास्य आहे. चला टॉस साठी या. एका बाजूला सरकार भेटे का विपुल कॅप्टनला पाठवा टॉस साठी. मला वाटतं आशिष परब सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. पाहू शकाल सरकार बेटेगाव संघाने आशिषचं एक चांगलं नातं जोडलं गेलंय. भवेश पाटील सुद्धा असतील यांच्या माध्यमातून पाहू शकाल बोईसर प्रीमियर लीग येणाऱ्या काळामध्ये पाहू शकाल आपण होणार आहे. कौशलचा फटका सुरेख प्रतीक चेंडूला फील्ड करतो. फेकी केली गेली आणि काय घडलाय चेंडू लागलाय का बोर्डवरती आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर. बॅक टू डगआउट शुभम. बॅक टू डगआउट. रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या संघाने चेंडू लागलाय का हे पाहण्यासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण प्रतीकने इम्प्रेस केलं. संघनायक आहे जबाबदारी घेऊन तो क्षेत्ररक्षण करतोय. अविश शुभमला माघारी जावं लागेल कारण की चेंडू नक्कीच लगावला गेला विकेट्सवर. बॅटर बॅट 6वा गडी बाद झालाय. धावा आहेत त्या 15. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेश. फटका सुरेख आहे. प्रयत्न चांगला केला होता खेळाडू पाहू शकाल. बाउल म्हणजे अक्षय बोहीर परंतु चेंडू आलाय चौकार. चला दुर्गेश टॉस करून घ्या लगेच. चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं परंतु चेंडू आलाय चौकार. 19 धावा फरक 19. उलटा चेंडू तॉन साईडला खेळला गेला. विकी चेंडूला फील्ड करतो. फेकी करतोय. वेगाने फेकी केली होती. अजयचा बॅकअप सुरेख आहे आणि एक धाव. धावफलक एक नेपडे सरसावतो. 20 धावा 20. अजूनही या षटकामध्ये 3 चेंडू खेळ बाकी असेल. त्यावेळेस बॅकफुटला आला खेळलाय प्रतीक पाहू शकाल. प्रतीक आजच्या दिवसामध्ये पाहिलं आजच्या रात्रीमध्ये खूप जास्त चेंडू त्याच्याकडे आला ऑफ साईडला असू दे किंवा ऑन साईडला. आणि यानंतर साईदत्त धनसारी या संघाच्या संघनायकाने टॉस विन केल्याने प्रथमतः स्वीकार केले क्षेत्ररक्षण. सरकार बेटेगाव संघ याला नक्कीच आमंत्रण केलं फलंदाजीसाठी. फुलटॉस बॉल फटका सुरेख आहे. तेवढा चांगला क्षेत्ररक्षण पाहू शकाल. अंकुश भोईर काय क्षेत्ररक्षण केले आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर वन मॅन शो पंचाळी या संघाने. नक्कीच आपण पाहू शकाल 2007-8 साली हा संघ बांधला गेला अंकुश भोईरच्या माध्यमातून. तदनंतर बघता बघता या संघाला 18 वर्ष परिपूर्ण झाले. त्यांनी काय सुरेख संघ बांधला गेला. अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून पाहू शकाल. प्रत्येक संघ प्रत्येक खेळाडू अप्रतिम खेळतात. 9-8 खेळाडू पाहू शकाल. ब्लू टी शर्ट मध्ये एक खेळाडू पुनीत हा रेड टी शर्ट मध्ये रेड झोन चा खेळाडू. शेवटचा अंतिम फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जितेश. धावा धावफलकावर 21-21. 7 गडी बाद झालेत. 21 धावा धावफलकावर. शेवटचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चेंडूची गोष्ट केली तर 5 चेंडूचा खेळ संपला गेला. कुशाल होता आणि यावेळी चेंडूला खेळला गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. सागर पाहू शकाल. सामना खूप वेळ झाले स्पर्धेला पाहू शकाल आपण. आणि 23 धावांचं लक्ष असताना 22 धावा धावफलकावर 23 धावांचा पाठलाग करावा लागेल 145 या संघाला.
चलो चलते हैं मैच की तरफ, अंपायर्स ध्यान देंगे। इसके बाद 2 मैचेस कराने में अंपायर इस बात का ध्यान देंगे। और टाइम की बात की जाए 4 बजने वाले, 24 गेंदे 23 रनों की दरकार जीत के लिए वन मैन शो पंचाली को। बल्लेबाज की बात की जाए विकी भोईर, सौरभ भोईर सलामी बल्लेबाज दोनों आते हुए वन मैन शो पंचाली की तरफ से। जिस तरीके की फील्डिंग की या गेंदबाजी की, क्या बल्लेबाजी कर पाएंगे दोनों बल्लेबाज, देखना होगा। पहला ओवर लेकर आते हुए गेंदबाज भावेश, स्ट्राइक पे बल्लेबाज विक्की भोईर। ओवर की पहली गेंद लेके तैयार गेंदबाज, बाहर खेल दिया है, बेहतरीन शॉट, स्क्वायर लेग में 4 रनों के लिए गेंद जाती हुई सीमा रेखा पर 4 रन। बढ़िया शॉट यहाँ पर विक्की भोईर द्वारा। लक्ष्य बड़ा नहीं है और जितनी बेहतरीन बल्लेबाजी करेंगे उतना अगले मैच के लिए कॉन्फिडेंस लेवल बढ़ेगा उनका। ओवर की दूसरी गेंद लेके तैयार, इस बार गेंदबाज, बेहतरीन शॉट एक बार फिर, लेकिन सीधा फील्डर के हाथ में गेंद, डॉट गेंद आती हुई। ओवर की दूसरी गेंद, तीसरी गेंद सामना करेंगे एक बार फिर विक्की भोईर। इस बार बेहतरीन शॉट लेकिन जाएगी गेंद डिक्लेयर जोन में। नो+1, खराब गेंद, उसको सही नतीजे पहुंचाया बल्लेबाज ने। स्ट्राइक पे आते हुए बल्लेबाज सौरभ। गेंदों की बात की जाए मात्र 2 गेंदें हुई है, 6 रन। पहली गेंद पर बाउंड्री, दूसरी गेंद डॉट, उसके बाद नो+1। 22 गेंदें 17 रनों की दरकार। कुछ खास बल्लेबाजी में कर नहीं पाए धनसार टीम, लेकिन देखते गेंदबाजी किस तरीके से करेंगे। इस बार बेहतरीन शॉट, उतनी बेहतरीन फील्डिंग यहाँ पर, माफ कीजिएगा, गेंद जाती हुई सीमा रेखा बार 4 रनों के लिए, खराब फील्डिंग। गेंदों की बात की जाए मात्र 3 गेंदें हुई है, 3 गेंदें, रनों की बात की जाए 10। ओवर की अगली गेंद, इस बार ऑफसाइड में खेल दिया है डिक्लेयर जोन में 1 रन के लिए। स्कोर बढ़ता हुआ 11 रन, 20 गेंदें 12 रनों की दरकार। देखते क्या करते इस गेंद पर विकी। खराब गेंद यहाँ पर, वाइड गेंद। अंपायर की बात की जाए, बेहतरीन अंपायरिंग यहाँ पर समीर द्वारा। फुल टॉस, गेंद टैप कर दिया है स्टेट में, गेंद जाती हुई सीमा रेखा बार 4 रनों के लिए। स्कोर बढ़ता हुआ इस 4 रन के साथ 16 ऑन द स्कोर कार्ड। ओवर की अगली गेंद, नो गेंद यहाँ पर, देखना होगा अंपायर का डिसीजन यहाँ पे क्या आता है। बाउंड्री, नो+4, मात्र 2 रन। क्या इस गेंद पर खत्म करेंगे इस मैच को, और क्या पहले ओवर में मैच खत्म होगा, देखना होगा। इस बार सम्मान देते हुए यहाँ पर 1 ओवर की समाप्ति पे स्कोर कार्ड पर लग चुके हैं 21 ऑन द स्कोर बोर्ड। सबसे महंगा ओवर यहाँ पर आता हुआ। अगली गेंदबाज निकेत, यहाँ पर खराब गेंद, नो गेंद पहली, और यहाँ पर स्कोर लेवल होता हुआ। इस बार डॉट गेंद आती हुई, और देखा जाए तो मैच यहाँ पर वन मैन शो पंचाली लगभग जीत गई है। मात्र 1 रनों की दरकार 17 गेंदों में, और लगातार डॉट गेंदे खेलते हुए यहाँ पर सौरभ भोईर।